मेहंदी केसांना लावताना फक्त 1 चमचा हळद अशा पद्धतीने टाका आणि कमाल बघा, बघतच बसाल एवढी 1 चमचा हळदीची कमाल होती। आता सगळ्यात आधी एक लोखंडी कढाई घेतलेली आहे, मेहंदी कालवायची जी कायमची कढाई असते ती, आणि 2 गणपती छाप मेहंदीच्या एकदम साधी कुठलंही केमिकल नसलेली अशी मेहंदी घेतलेली आहे। गणपती छाप नाही तर कुठलीही मेहंदी घेतली तर चालेल। आता या 2ही पुड्या मी या कढाईमध्ये सोडलेल्या आहे। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आता हे भांडं घेताना अजिबात ओलं नसलं पाहिजे। आता 2 चमचे 2 किंवा 1.5 चमचा 2 पुड्यांसाठी मी चहा पावडर घेतलेली आहे। चहा पावडर कुठलीही घेतली तर चालेल। आणि या कॉफीच्या पुड्या घेतलेल्या आहे, 2-2 वाल्या या कॉफीच्या पुड्या आहेत, त्या दोन्हीही पुड्या मी यामध्ये टाकत आहे, म्हणजे जवळजवळ 1.5 चमचाच कॉफी। आता थोड्या वेळ हे असंच ठेवायचं। आता मी या ठिकाणी 3 ते 4 असे तेजपत्ता घेतलेला आहे, तो तडका पॅनमध्ये आपल्याला एकदम काळा होऊन द्यायचा आहे, म्हणजे जाळून घ्यायचा आहे तेजपत्ता। तेजपत्ता हळूहळू काळा व्हायला लागला तसा चमच्याने थोडासा हलवून दिला। या पद्धतीने दाबून दाबून सगळा तेजपत्ता काळा केलेला आहे। हे बघा, या पद्धतीने तेजपत्ता काळा झालेला आहे, तोही मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे। आता पुन्हा तोच तडका पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा यामध्ये लवंगा घ्यायच्या आहे। लवंगा अशा पद्धतीने घ्यायच्या आहे की त्याचं फूल निघालेलं नाही पाहिजे, म्हणजे सगळ्या लवंगांना फूल पाहिजेत। या पद्धतीने मी 1 ते पाऊण चमचा या ठिकाणी लवंगा घेतल्या, त्याही एकदम काळ्या होऊन द्यायच्या आहे। जशा जशा आपण लवंग भाजत जाऊ तशा तशा त्या फुलत जात्या। अगदी 2च मिनिटात, 2ही नाही 1 ते 1.5 मिनिटात या लवंगाही काळ्या झालेल्या आहे। आता या लवंगाही या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या। आता याची आपल्याला एकदम अशी बारीक पावडर काढून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर। आता पुन्हा तोच तडका पॅन घेतला, त्यामध्ये 1 चमचा हळद टाकलेली आहे। आता ही हळद आपल्याला अशा पद्धतीने भाजायची आहे की त्याची एवढी कमाल होती की तुम्ही बघतच बसाल। या पद्धतीने फक्त किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यात 5 साहित्यामध्ये सफेद झालेले केस एकदम काळे बनतात। आता याची पावडर काढून घ्यायची। आता ही काढलेली पावडर सगळी या मेहंदीमध्ये टाकायची। आता इकडे हळूहळू हळदही काळी व्हायला लागली। हळद अगदी काही मिनिटात, अर्धा मिनिटातच काळी बनते। आता अजिबात पिवळी ठेवायची नाही, तिचा कलर कॉफीच्या कलरसारखा झाला पाहिजे। या पद्धतीने हळदही जाळून घेतली। या पद्धतीने मेहंदी लावली तर 3 महिने मेहंदी लावाच लागणार नाही। 1% सफेद झालेले केस काळे होतात आणि केसाची गळतीही कमी होती। आता सगळी हळद आणि कॉफी, चहा पावडर, याची तेजपत्ता, लवंगा ही पावडर सगळी मिक्स केलेली आहे। यामध्ये थंड साधं पाणी घालायचं आहे। आता मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर काढली त्याला थोडीशी होती, ते भांडं धुवून घेतलं, त्याच्यातच पाणी घेतलं आणि यामध्ये मेहंदी कालवलेली आहे। थोडं थोडं पाणी टाकून मेहंदी कालवायची।
या पद्धतीने मेहंदी सगळी ज्या गाठी होत्या त्याही फोडून या पद्धतीने 8 ते 9 तास अशीच या लोखंडी भांड्यामध्ये भिजत ठेवायची. 8 ते झाकून ठेवायचे आहे, म्हणजे मेहंदी सुकत नाही. 8 ते 9 तासानंतर या पद्धतीने मेहंदीचा कलर होतो आणि आपल्या केसाचाही याच पद्धतीने